जेवणाची सोय कशी होणार त्यांची? 2 मिनिटात सगळी मुंबई मोकळी करतो 2 मिनिटात. फक्त जेवणाची सोय सांगा काय? आपण उपाशी मारलं त्याचं काय करायचं? तुम्ही आम्हाला अन्नदानापासून तर वंचित करत असताल. आझाद मैदानच्या गेटच्या अगदी पुढून ते मेट्रो सिनेमा इथपर्यंतचाच उरलेला सगळा भाग आहे जिथे ही वाहनं थांबलीत. तेवढीच आता रिकामी करणं किंवा ते त्या वाहनधारकांपर्यंत पोहोचून त्यांना सांगणं एवढंच काम सध्या उरलेलं आहे. आपण बघतोय चलांच्या कारवाया टो करण्याच्या कारवाया चालू होतील. विनंती आहे की आपण अशी कारवाई सुरू नका आणि गाड्या काढून घ्या. धन्यवाद. त्या मशीनच्या मार्फत गाड्यांचे फोटो काढले जातील आणि चलन त्यानंतर दंडानंतर आकारला जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्हाला वाटत असेल दंड आकारू नये तर रस्ते मोकळे करा, आपापली वाहनं या ठिकाणाहून बाहेर काढा. त्यानंतर कोणावर कारवाई होणार नाही असं पोलीस सांगतात. 3 वाजेपर्यंतचा अहवाल त्यांना द्यायचा आहे आणि म्हणूनच वेळेचं बंधन पालन करत तात्काळ रस्ते खाली करा. दादा चला लवकर प्लीज, विनंती आहे आमची. कन्फ्रंटेशन वेळ येऊ देऊ नका. चला प्लीज, चला लवकर. मान्य न्यायालयाने आपल्याला कल्पना आहे 3 वाजेपर्यंत खाली करा सांगितलंय, नाहीतर ते आम्ही पाहणी करायला येऊ असं सुद्धा मान्य न्यायालय म्हटलेलं आहे. तर त्यामुळे प्लीज आपल्या कोणाच्या अगेन्स्ट काही जाऊ नये अशी विनंती आहे. तरी आपण सर्वांनी निघावा इकडनं. धन्यवाद. चला. तर आमच्यावर कारवाई करण्यात न्यायालयानं स्वतः निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार तुम्ही लवकरच लवकर इथून बाहेर पडा. 3 वाजेपर्यंत स्वतः न्यायाधीश म्हणालेले आहेत की बाहेर पडू आणि बघू काय परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही इथून लवकरात लवकर तुमची वाहनं देखील बाहेर काढा आणि तुम्ही देखील सगळ्यांना सांगताना आपण बघतोय पाहायला मिळतात. निघाले का कुठले पाय जरा बाकीच्यांनी आपले थोडे लोक पुढे जाऊन अनाऊन्स करत राहतात. काही अधिकारी स्टाफ पुढे जा, जरा प्रत्येकाला बोला. आवाहन केलेलं आहे आणि प्रत्येकाला सध्या सांगितलं जातं वरिष्ठ पोलिसांचा किंवा कोणाचा त्यांना फोन आहे, पण बाकी इतर सगळ्या मंडळींनी हळूहळू त्यांची वाहनं पुढे घेऊन जावा असं देखील पोलीस सांगतात. फोटो देखील आपण बघतोय काढले जात आहेत. जर का थोड्या वेळामध्ये ही वाहनं इथून काढली नाहीत तर मात्र चलान कापलं जाईल. पण तत्पूर्वी पोलीस सगळ्या प्रत्येक वाहनाचे आपण बघतोय फोटो काढून घेत आहेत आणि त्यांच्या नंबर पुढे देखील सगळी माहिती पोलीस घेताना आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात उद्घोषणा मराठा आंदोलकांनी सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत जरी इतर वाहनं बाहेर निघालेली असली तरी देखील पुढच्या ठिकाणी काय होईल, पुढचे सगळे मराठा आंदोलक देखील ऐकतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कारण ठीक आहे हॅलो, कोण आहे तिथे? सरका जरा एक मिनिट जागा द्या. सरका हे दादा, सरका हॅलो. सर्वांना पाटलाचा आदेश आहे. आज आपल्याला कोर्टाचा 3 वाजेपर्यंत सगळ्या आपल्याला गाड्या हाताच्या आहेत. आपण जर पाटलाला मानलं, जर मराठा नसेल तर पाटलाचा आदेश मानणार नाही तुम्ही. नाही एका शब्दात पाटलाचा आदेश मानून पाटलाचा आदेश आहे.
सोडा मोकळा करा. प्रशासनाला मदत करायची तसं आपल्या हातापर्यंत 58 वर्ष झाले. नंतर मागच्या मुंबईला आलो, शांतता झालो. शांतता जायचं आपला त्रास करायचा आपल्याला. चला चला आपण पळवून जाणार आम्ही चला, तुम्ही आपण हॅलो 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 हे सर्वांनी एक मिनिट सर्वांनी 2 मिनिटं शांत द्या. नंतर काय घोषणा द्यायच्या ते द्या. 2 मिनिटं दादा ऐका कोणताही असा गोंधळ करू आपल्या विरुद्ध काहीतरी वापरलं जाईल. ठीक आहे, ऐका माझं ऐका. जे दादा आहेत तुम्हाला माहित आहे दादा काय निर्णय घेतील. दादाही बघतायत काय चालू आहे कोर्टात काय नाही. दादानी जे सांगितलं तेवढंच ऐका आम्ही म्हणतो. लक्षात आलं का? ऐका थांबा जरा. आता जे सांगितलंय ते करा. त्याच्यानंतर काय वेगळं दादा तुम्हाला निर्णय घेऊ. आणि एकदा ऐका आणि जे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत ते जर दादाही म्हणतात आपल्याला पाळायचे आहेत तर माझी विनंती आहे पोलीस ज्या सूचना देत आहेत ते त्यानुसार आहेत त्या कृपया आहेत. ठीक आहे. आता पत्रकार परिषद घेणार आहेत. तुम्हाला मी साहेब एक नम्र विनंती आहे. दादानी पत्रकार परिषद आम्हाला सांगू द्या. गाड्या काढतो तेव्हा लगेच काढले जाते. दादाची पत्रकार परिषद तुम्ही पाहिले नाही. पाटला सकाळपासून दोनदा सूचना झाल्या. आता ही स्टेजून 2 मिनिटाची स्टेजून सूचना आहे. मी चला सांगा. दादांनी सूचना दिलेली आहे सगळ्यांना. ऐका आम्ही काही खोटं बोलणार नाही. पोलिसांनी तुम्हाला कसलीही त्रासदायक भूमिका घेतलेली नाही. तुम्ही समजून घ्या. आम्ही सगळं बघतोय पण काहीही पोलिसांनी हे नाही केलेलं आहे. तर मग जे आम्हाला आमच्यावर बंधनकारक आहे तुमच्यावर बंधनकारक आहे तेवढं ऐकावं लागेल आपल्याला. ठीक आहे. मोकार गाड्या नाहीत. अन्न पाण्याच्याच गाड्या येतात. मोकार गाड्या नाहीत. चालू पत्रकार परिषद आहे का त्यांची आता? एक काम करा ना. एक काम करा. 27 तारखेला दादासोबत काय म्हणतात ते ऐका. काय म्हणते दादाशी त्याची हालत खराब आहे. तसा व्हिडिओ बनवला. अरे त्या ड्रोनवाल्याला म्हणून मी जो व्हिडिओ दिलाय ड्रोनचा तो अख्खा व्हिडिओ पाहिजे. ते पेनड्राईव्ह घेऊन ये. पाटील जा ना तिकडे. सर तो तिकडेच आहे. पाटील आहे तो. त्याला सांग ना पटकन. फोन लावला त्याला फोन पाठवतो इथं बोलला तो. कधी पाठवतो? शांत बसा. घोषणा देऊ नका कोणी सुद्धा. 2 मिनिटं बोलू द्या. थोडं 2 मिनिटं शांत बसा. पोलिसाबद्दल मार्गाने आपण त्या ठिकाणी जातोय. शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. एक सेकंद मागणार. सर स्पीकर चालू त्यांचं होते ना. बंद कसं अरे प्रशांत सर
हॅलो व्हिडिओ कॉल घ्या, व्हिडिओ कॉल घ्या, व्हिडिओ कॉल करा. ओके भैया. आमचं फक्त काय अडचण नाही. आम्ही दादांनी सांगितलं देऊ काढतो गाड्या, पण आमच्या आंदोलन जी मराठी बांधव आहे जेवणाची सोय कशी होणार त्यांची? फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. 2 मिनिटात सगळी मुंबई मोकळी करतो. 2 मिनिटात फक्त जेवणाची सोय सांगा काय? जेवणाची वाहन आहेत. आधी रस्ते तर सांगा ना. या तुम्ही जरा या. याचा निर्णय काही झालेला नाही अजून, फक्त रस्त्याचा आहे सध्या. ठीक आहे, या तुम्ही. नंतर ते चर्चा होईल, सगळं होईल, बघू ना काय आहे ते आपल्या हातात जे आहे ते. ठीक या चालेल. ओके ठीक. ऐका, दादाचा आदेश आला तर आपल्याला गाडी काढायची बा. सांगतोय. गेलं नाही. आज जे करायचं म्हणजे वरतून मागवायला नाही, वरतून नाही. काय वरतून कुठल्या अख्ख्या मुंबईला कुणाला ताप नाही, डिपार्टमेंटला ताप नाही कुठला आंदोलनाचा. फक्त अन्नाच्या गाड्या पाळायचं ना. काढतो आदेश आहे ना. लोक उपाशी मारले त्याचं काय करायचं? लोक उपाशी गेल्यावर करायचं काय? त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. जेवणाची सोय काय आहे? संख्या खूप कमी करण्यात येणार आहे. मग जेवणाच्या सोयीचा काही प्रश्न उरणार नाही. ऐका 27 तारखेला 40 रुपये बिसलेरी पाणी विकले 40 रुपयाला. मागचं काढू नका, बरोबर आहे. सर आम्हाला काय तुम्ही आम्हाला अन्नदानापासून तर वंचित करत असताल तर आम्ही सगळे रस्त्यावर बसू. तसं नाही हो. आंदोलनाला रस्त्यावर कुठेही परवानगी नाही आहे. तर रस्त्याचे सगळे वापस जा तुम्ही. 5,000चं लिमिट सांगितलं होतं तेव्हा पण, मागे पण तेच सांगितलंय. तुम्ही जा आता. अजिबात बसला पाल झोपते तोपर्यंत कोण पाल होते? तू समजदार आहे का नाव सांग? समजदार आहे ना. अरे बाबा बाबा, काय समजदार आहे? पण काय गोष्टी काय ते म्हणजे का काय आम्हाला बोलू द्या. जोपर्यंत तुमचा फोन करता येतो. कोण आहे तुमचं? त्याला विचारा. सगळी ही आलेत गाड्या काढायला लागली म्हणून. गेलं तरी गमणार आहे. गावाला काय होत नाही आपल्याला. आपल्याला काय गावाला काय होत नाही. बिघडणार का गावाला? हो रे? गावाला काय होत आपल्याला? जरा मागे सरका बरं. आपल्याला शांत दिलंय बहुतेक. पोरं खाली काढले. बरं दिलं नसेल सर, जर दिलं नसेल तर हे असं गाड्या इथं लागलेल्या आहेत. सगळ्या गाड्या अन्नदान आहे. सगळ्या गाड्या आणि आता तर गाडी वाशिमला टाकली. आता तरी गाड्या हो, आहेत ना. आता आमचे वकील गेले तर करतात. बरोबर सर. कोण करत हॅलो आमचं पूर्ण सहकार्य आहे. आम्ही सहकार्य करतो. सावंत साहेब बोला ना. हॅलो सावंत साहेब बोला. द्या कोण सोडत नाही. द्या मी सांगतो. हॅलो थोडं मागे सरका. झालं का क्लिअर झालं?
ए दादा, एक मिनिट. सगळ्यांनी काय करा, पलीकडे जा आणि रस्त्याच्या पलीकडे थांबा. चला फुटपाथवर. आता सध्या एवढं करा तात्पुरतं, आम्हाला पुढे जायचंय. चला पलीकडे जा. चला लवकर रस्त्याच्या. चला लवकर. आणि ट्रॅफिकचे लोक बोलणार आहेत. कुठे ट्रॅफिकचे? चला रे, आपल्याला पुढे जायचं. चला. इकडून चला, बाहेरून चला. और लोगों से भी बातचीत Fighting!